नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. छत्रपती शिवाजी महाराज खरं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा जवळचा विषय, यांच्याबद्दलच आज आपण या चर्चेमध्ये बोलणार आहोत. तर आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले आहेत युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य, कोल्हापूर जिल्हा प्रवक्त्या असणाऱ्या अनिता गवळी मॅडम. चला तर मग डायरेक्ट आपण त्यांच्याशीच बोलूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत करते. धन्यवाद. आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच बोलूया. हां. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मकाळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती नेमकी कशी होती? खरं तर शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरीवरती 19 फेब्रुवारी 1630 साली झाला आणि 1630 ते 1680 हा काळ शिवाजी महाराजांचा होता. त्याच्या अगोदरची जर परिस्थिती म्हणायला गेला तर विजापूरचे निजामशहा आणि आदिलशहा, त्याच्यानंतर आपले मोगल साम्राज्य यांनी इतका धुमाकूळ घातलेला महाराष्ट्रात की आपल्या आया बहिणींची आबरू सुरक्षित नव्हती किंवा मंदिरे पाडली जायची. तिथं सगळीकडंच त्यांचा खूप धुमाकूळ घातलेला होता. मंदिरं पाडायची किंवा आपल्या महिलांवर अन्याय अत्याचार होत होते. शेतकऱ्यांच्या शेतातल्या भाजीपाल्यावर सुद्धा त्यांचा हक्क नव्हता. सगळीकडे नासधूस चालली होती आणि सगळीकडे अंधाधुंदीचा कारभार चाललेला होता. मुस्लिम राजवट होती त्यावेळेला आणि त्या राजवटीतून बाहेर पडायचं, त्यांनाच शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा 1630 साली. तेव्हापासून शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराजांनी जन्म घेतला शिवनेरीवरती, त्याच्या अगोदरची परिस्थिती तशी होती की मुघल साम्राज्य होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हे आपलं महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला साम्राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तो काळ नंतर पुढचा आहे. तर शिवाजी महाराजांना तयार केलं ते जिजाऊनी. तर जिजाऊनी ह्या जाधवांच्या घरच्या होत्या जिजाऊ आणि शहाजीराजे हे सेनापती होते मोगल साम्राज्यामध्ये. तर त्यांनी त्या शिवाजी महाराज ज्यावेळेला जन्मले त्यावेळेला खरोखर त्यांची जबाबदारी जिजाऊंवर येऊन पडली आणि दादाजी कोंडदेव होते. यांनी जिजाऊंनी शिवाजी महाराजांना खूप चांगल्या तऱ्हेने घडवले. कारण भालाफेक आला, त्याच्यानंतर दानपट्टा आला, त्याच्यानंतर घोडेस्वारी आली. ह्या अशा सगळ्या खेळामध्ये त्याला निपुण केलं आणि रणनीतीमध्ये सुद्धा निपुण केलं. त्यानंतर राजनीती सुद्धा, म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडे कशी राजनीती होती बघा. शिवाजी महाराज हे शक्तीपेक्षा युक्ती जास्त वापरत होते प्रत्येक गोष्टीत झालं तरी. कारण शिवाजी महाराजांना ही जे सवय लागली ती जिजाऊनीच त्यांचे संस्कार घडवून दिले, त्यांच्यावरती संस्कार केले. त्या पद्धतीने शिवाजी महाराज घडत गेले. तर शिवाजी महाराज त्यावेळेला मावळे होते. मावळे सगळ्या जाती धर्मातले मावळे शिवाजी महाराजांच्याकडे होते आणि त्यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले वगैरे जिंकले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि तिथं एवढ्या मोठ्या मोगल साम्राज्यावरती सत्ता गाजवायचं किंवा त्यांना हरवायचं ही काही साधी गोष्ट नव्हती आणि ही छोट्याशा शिवाजी महाराजांनी ती करून दाखवली. ह्याला खरोखरच फार महत्त्व आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात तरी शिवाजी महाराज युगपुरुष, एक रणनीतिकार, एक राजनीतिकार म्हणून शिवाजी महाराजांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखले जातं. आणि जवळजवळ 200 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जे अंमलात आणलं ते अजूनही इथं अंमलात आहे आणि खरोखरच या सत्तेत शिवाजी महाराजांचा खूपच मोठा वाटा आहे असं मला वाटतं. अगदीच. तुम्ही आता राजमाता जिजाऊंबद्दल बोललात, तर मला त्याबद्दल ऐकायला आवडेल. खरं तर राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि बाल शिवाजींचे जी घडण होती, तर याकडे आपण कशा पद्धतीने पाहता? जिजाऊंचे संस्कार त्याच्यात काय प्रश्नच नाही आणि बाल शिवाजी घडले. त्याच्यानंतर संभाजीराजे सुद्धा जिजाऊंच्या संस्कारातच घडलेत. कारण ज्या वेळेला शिवाजी महाराज मावळ्यांना एकत्र करत होते त्याच वेळेला आणि त्यांच्याकडे दादोजी कोंडदेव होते, ते त्यांना दरवेळेला घोडेस्वारीला घेऊन जायचे किंवा दांडपट्टा, तलवारबाजी आली, सगळे खेळ हे जिजाऊ त्यांच्याकडून घेत होते. त्यावर त्या अभ्यास पण करून घ्यायच्या. त्यांचे संस्कार खूप चांगले होते. अभ्यासात सुद्धा कुठेही त्यांना कमी पडू दिलं नाही आणि जिजाऊनी. आणि खरं तर जिजाऊचे संस्कार घेण्यासारखे होते. शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजाऊचा फार मोठा हात आहे. कारण जिजाऊसारखी माऊली आजवर झाली नाही आणि होणारही नाही. कारण तिनं जे दंडक घातला, तिनं जो वचक केला, तिने जी जबाबदारी सोपवली, तिने जे संस्कार केले बालमनावर, हे खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहेत आणि त्याची इतिहासाने नोंद घेतलेली आहे. कारण खरोखरच जिजाऊसारखे संस्कार आजवर कधीच होणार नाहीत.
कारण जिजाऊनी जसं शिवाजींना घडवलं तसं आजच्या माता सुद्धा आपापल्या मुलांना घडवू देत, कारण जडणघडणी मुलांची फार महत्त्वाची असते. कारण ज्या वेळेला मूल लहानाचं मोठं होतं ते आईच्या छत्राखाली होतं, ते आई पालनपोषण करते, लक्ष देते, त्याचबरोबर त्याला घडवती असते, त्याचबरोबर त्याला काही गोष्टी शिकवत असते. जिजाऊ सुद्धा शिवाजी महाराजांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत होत्या, त्या तरबेज करत होत्या, कृष्णाच्या गोष्टी सांगत होत्या. लहान मुलांना गोष्टी सांगणं किंवा त्याचं अवलंबन करणं, लहान मुलांनी आईचे संस्कार घेणं, ही फार मोठी खरं तरी कल्पना ही आहे आणि फार मोठे संस्कारही तिथं रुजवायचा प्रश्न येतो आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने जिजाऊने रुजवलेले आहेत असं मी म्हणेन. मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास यामध्ये आजच्या तरुण पिढीनं नेमकं काय घेतलं पाहिजे असं वाटतं? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674ला झाला रायगडावरती. तिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी संपूर्ण गड किल्ले सगळे ताबीज केले होते. मोठमोठे राजगड आला, प्रतापगड आला, त्याच्यानंतर आपला सिंहगड आला, असे प्रत्येक किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकते. पुरंदर किल्ला आला, असे त्याच्यानंतर कोंढाणा आला, भरपूर किल्ले. आणि मावळ्यांच्या मदतीने जे बाजीप्रभूची गोडखिंड तुम्हाला माहिती असेल, हिरकणी माताचं माहीत असेल. हिरकणी माता म्हणजे शिवाजी महाराजांचा जो वचक होता किंवा त्यांचा एक करारी बाणा होता की आपण अमुक टायमिंगला दरवाजे बंदच झाले पाहिजे, तर किल्ल्याचे दरवाजे बरोबर त्यांच्या टायमिंगला बंद व्हायचे. हिरकणी ही दूध घालायला गेलेली गवळण होती, ती दूध घालायला खाली गडावरून उतरून दूध विकायसाठी गेली, तिला यायला वेळ झाला. तरी पण त्यांच्या शिवाजी महाराजांचे जे तिथं सेनापती होते त्यांनी तिला आत घेतलं नाही, का तर वेळ संपलेली. कारण शिवाजी महाराजांचा तसा कटाक्ष बाणा होता की त्यांना वेळेचं फार बंधन होतं शिवाजी महाराजांना, आणि त्याशिवाय रणनीती खेळूच शकत नाही. कारण वेळेचं बंधन असतं, जिथं जबाबदारी असते, जिथं मोठं वचक असतो, किंवा शिवाजी महाराजांचा एक कायदा म्हणा तुम्ही, कायदा सुद्धा शिवाजी महाराजांचा असेल, तर त्यावेळेला तिला दूध घालून यायला वेळ झाला म्हणताना सेनापतीनं वरती घेतलं नाही. ती बुरुज चढून अखंड किल्ला गड चढून ती वरती आली, का तर ती बाळासाठी आली. तिचं बाळ झोपलं होतं ताणं बाळ घरामध्ये, त्या बाळाच्या ओढीनं तिनं अख्खा गड जिंकला. तिथं हिरकणी बुरुज म्हणून तिथं नाव पण आहे बघा, आजकाल सगळे बघायला पण जातात. म्हणजे एवढं शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे जे आत्ताचे जे मंत्रीपद म्हणा किंवा हे रणनीती म्हणा, राजनीती म्हणा, हे पद म्हणा, हे पंतप्रधानाचं पद आहे जे आपल्याला संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं आहे, शिल्पकार होते ते, तर ते जे आत्ताचं जे राजकारण आहे आणि शिवाजी महाराजांच्या वेळेचं राजकारण आहे त्याच्यामध्ये आता तर खूपच फरक आहे. कारण कसं आहे, शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते किंवा शिवाजी महाराज हे गरिबांचे राजा होते, रयतेचा राजा, गरिबांचा राजा. जे सरकारी खजिना होता त्यातले ते पैसे कधी घेत नव्हते, ते फक्त प्रजेसाठीच खर्च करायचे, प्रजेच्या हिताचं लक्ष होतं. प्रजाहितदक्ष असा हा राजा होता शिवाजी महाराज होते ते, त्यामुळे त्यांचं अजूनही नाव निघतं. कधीही त्यांनी, आता त्यांच्या होत्या त्यांच्या काहीतरी 8 राण्या होत्या, सोयराबाई वगैरे अशा होत्या, त्या प्रत्येक गडावर एक एक राणी आपापला राज्यकारभार सांभाळत असायची. राज्यकारभार सुद्धा चोख होता. अष्टप्रधान मंडळ होतं शिवाजी महाराजांच्याकडे. आत्ता आहे आपल्याकडे मंत्रिमंडळ, तसं त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं. त्याच्यात निंबाळकर होते, पिंगळे होते, त्याच्यानंतर मुजुमदार होते, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये होते. निंबाळकर होते आपले. तर ह्यांनी त्या शिवाजी महाराजांनी ते आपलं जे मंत्रिमंडळ होतं किंवा त्यांचं ते मंत्रिमंडळ इतकं चांगलं चाललं होतं की शिवाजी महाराजांचं नेहमी लक्ष असायचं राज्यकारभाराकडे. महत्त्वाचं तर राज्यकारभार, की जनतेकडून किती पैसा येतो, जनतेला आपण किती पैसा वापरतो, जनतेला कुठल्या सुविधा देऊ शकतो, रयतेसाठी आपण काय करू शकतो, आपल्या कोठारात किती धान्य साठा आहे, रयतेपर्यंत आपण कसा पोचवू शकतो. पावसाळ्यात खूप हाल होतात सगळ्यांना, त्यावेळेला पण होत असायचे पावसाळ्यात हाल. त्यामुळं जो साठा ठेवलेला असायचा, धान्याचे कोठार शिवाजी महाराजांकडे गडावरती आहेत बघा, त्या कोठारामध्ये धान्य होतं ते गरिबांच्यासाठी पोचवलं जायचं. असा हा आमचा राजा कर्तव्यदक्ष होता, कर्तव्यनिष्ठ होता, प्रजानिष्ठ होता आणि खरोखरच तो रयतेसाठी जन्माला आला होता. रयत हीच त्याच्यासाठी त्याची प्रजा होती आणि रयत जेव्हा राज्य करत होती शिवाजी महाराजांच्या, त्या राज्यकारभार चांगला सुरळीत चाललेला, लोक सगळी सुखी होती, आनंदी होती, आयामेनी चांगल्या विश्वासानं नांदत होत्या. किंवा आपल्या आई बहीण सुद्धा कुठेही कधी दार उघडं ठेवून जावा काय जावा, कुणाला भीती नव्हती, काय नव्हती. शेतकऱ्याच्या शेतातल्या धान्याला कोणी हात लावत नव्हता. अगदी शिवाजी महाराजांनी सैन्याला सुद्धा ताकीद केली होती की भाजीच्या देठाला सुद्धा कुठलाही सैनिक हात लावत नव्हता, इथपर्यंत होती. मग महिलांच्या इज्जतीपर्यंत जायची तर गोष्टच वेगळी, कारण भाजीचा देठ
हे किती क्षुल्लक असतं आणि महिलांचं रक्षण ही किती पवित्र गोष्ट आहे. इथंपर्यंत शिवाजी महाराजांनी त्यांना कटाक्ष घालून दिलेला. त्या अष्टप्रधान मंडळात सुद्धा शिवाजी महाराज प्रत्येक वेळेला देखरेख करतच राहायचे आणि ज्यावेळेला धान्याचा साठा कुठं अपुरा असेल किंवा काही कमी पडत असेल त्यावेळेला ते मोहिमेवर चालून जायचे आणि ज्या त्या भागातून ते आणायचे आणि रयतेसाठीच ते वापरत होते. आणि शिवाजी महाराजांनी त्याला आरमार उभा केलं होतं, त्याच्यानंतर सैन्य दल उभा केलं होतं, तोफा गोळा त्यांच्याकडे तयार होत होता, म्हणजे युद्धाची सुद्धा त्यांच्याकडे तशी तयारी असायची त्यावेळेला. तोफ गोळे वगैरे सगळं बनवून असायचं शिवाजी महाराजांनी स्वतः तयार केलेलं. कारण त्यांना आपल्या ह्याच्यावरती सुद्धा विश्वास होता, कारण त्यांना मुघल साम्राज्य जरी विजय प्राप्त करून जरी मिळवलं त्यांनी आपला हिंदवी स्वराज्य, तर त्या हिंदवी स्वराज्याकडे त्यांचं चांगलं कटाक्षानं लक्ष होतं. आणि शिवाजी महाराज जर का राजा खरं तरच होणे नाही आणि होणारच नाही, म्हणून आजही आपल्याला युगपुरुष शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराजाचं युगंधर शिवाजी महाराज आठवतात. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि शिवाजी महाराजांच्या काळात संतांना फार महत्त्व होतं, कारण ज्या वेळेला आपण मोगलांच्या ताब्यातून आपल्याला हिंदवी स्वराज्याचं स्थापन करायचं होतं ते संतांची सुद्धा फार मदत झाली. जशी शिवाजी महाराजांची झाली त्याच वेळेला संतांनी काय केलं की नामदेवांचं त्यावेळेला ओव्या प्रसिद्ध होत्या, तुकारामाचे अभंग प्रसिद्ध होते आणि त्याच्यानंतर रामदासांचे हे होते कबीराचे दोहे, कबीर सुद्धा त्याच काळामध्ये होते, त्यानंतर रामदासांचे श्लोक होते. हे जे माणसांना एकत्र करण्यासाठी मुघल साम्राज्यात नासधूसून माणसं वेगवेगळ्या पद्धतीने विखुरली गेली होती, सगळीकडं अंधाधुंदी माजली होती, ते माणसांना एकत्र करण्यासाठी संतांचा फार उपयोग झाला. कारण संतांनी हे भारूड, अभंग किंवा ओव्या किंवा श्लोक ह्या माध्यमातून लोकांना एकत्र केलं. तसंच शिवाजी महाराजांना मावळ्याने एकत्र केलं आणि मग ते सैन्यदल उभारलं. म्हणजे हा मराठी बाणा जो आहे तो संतांच्या माध्यमातून सुद्धा एकत्र आला. शिवाजी महाराज संत तुकारामांना अक्षरशः दैवत मानत होते, कारण शिवाजी महाराज आणि संत तुकाराम हे त्याच काळातले. कारण तुकारामांचा पण तसा जनसेवेकडे ओघ होता आणि शिवाजी महाराजांच्याकडे पण जनतेचा ओघ होता. त्याच्यामुळं ह्या संतांची भूमी म्हटलं जातं, संतांची भूमी सुद्धा भारताला म्हटलं जातं. महाराष्ट्राला आपल्या संत सुद्धा इथं जन्माला आले, शिवाजी महाराज सारखे युगपुरुष सुद्धा जन्माला आले. आणि अहिल्यादेवी होळकर असतील, ताराराणी असेल, इतर जन्माला आल्या. त्यामुळे त्यांचं साम्राज्य हे खऱ्या अर्थानं खूप चांगलं होतं आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी टिकवलेलं होतं असं मी तुम्हाला म्हणेन. अगदीच. मॅडम, मला हा प्रश्न विचारायचा आहे की शिवाजी महाराजांबद्दल इतकं भरभरून बोलताच आहात, पण सध्याची स्थिती म्हणजे शिवजयंती असू दे किंवा काहीही असू दे, त्यांचे शिवाजी महाराजांचे विचार घेणं आत्ताच्या पिढीनं गरजेचं आहे. पण आत्ताचं जे तुम्ही परिस्थिती आता बघताय तर याबद्दल काय बोलाल? आता सध्या काही डॉल्बे आले, टीव्ही आलेत, मोबाईल आले, त्याच्यावर नाचणं आलं. जयंती म्हणलं की नाचायला सुरू करतात. कुणाची आंबेडकरांची जयंती असू दे किंवा शिवाजी महाराजांची जयंती असू दे, कुणाची पण जयंती असली तर ते आजकालच्या तरुण पिढीला फक्त डॉल्बीवर नाचणं, गाणी म्हणणं, दंगा धुडकूस करणं ह्याच्यातच लोकांच्याकडून वर्गण्या गोळा करायच्या, परत त्याच्यातनं ते डीजे मागवायचे आणि त्याच्यात गाण्याच्या तालावर नाचायचं, हे आजकाल चाललंय. तसं न करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे थोडे विचार आत्मसात केले असते आजच्या पिढीनं तर खूप बरं झालं असतं. कारण तसे संस्कारिक पिढी संस्कार त्यांच्यावर घडले असते. कारण मनुष्य त्यातून, कारण काय होतं, शिवाजी महाराज युद्धाला जायचे घोड्यावरून, पण शिवाजी महाराज जाताना घोड्यावरून जाताना ते युद्ध जिंकणार म्हणून जायचं. एक आत्मविश्वास होता त्यांच्याकडे, एक महत्वाकांक्षी होते शिवाजी महाराज. तशी महत्वाकांक्षा किंवा तसा आत्मविश्वास आजच्या तरुण पिढीनं बाळगला तर ही तरुण पिढी कुठेही कमी पडणार नाही. ज्या वेळेला ते शिवाजी महाराजांचा ऑलराऊंडर होते म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्याकडे रणनीती सुद्धा होती किंवा तलवारबाजी होती, त्याच्यानंतर भालाफेकमध्ये उत्तम होते, युद्ध करायला ते मागं पुढं बघत नव्हते, घोडेस्वारी करायला मागं पुढं नव्हते. त्याचबरोबर ते शक्तीपेक्षा युक्तीनं, शाहिस्तेखानाच्या वेळेला शाहिस्तेखान एवढे मोठे जाड होते, मोठेच्या मोठे होते, शिवाजी महाराज एवढे पण दिसत नव्हते, पण त्यांची बोटं छाटली शिवाजी महाराजांनी. हे शक्तीपेक्षा युक्तीने काम केलं. त्याचबरोबर औरंगजेबाच्या सुद्धा कसा तुरा दिला, औरंगजेबाला कसा धडा शिकवला, ते शिवाजी महाराज ज्या वेळेला औरंगजेबाच्या ह्याच्यात सापडलेले त्याला संभाजी महाराज ते मिठाईच्या पेठाऱ्यातून ते बाहेर आलेत. म्हणजे बघा किती त्यांनी युक्ती चालवली. मग आजच्या तरुणी पिढीने युक्ती चालवली, शक्तीपेक्षा युक्ती चालवली किंवा शिवाजी महाराजांची रणनीती घेतली. शिवाजी महाराज सारखा धाडस, धडाडी पाहिजे, महत्वाचं धडाडी, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा ह्या गोष्टी घेऊन पुढं वावरत गेला तर खरोखरच आजच्या तरुण पिढीला खूप चांगलं आहे. ते आम्ही म्हणत नाही की तुम्ही उठा आणि युद्ध करा,
करा. आजकाल युद्धाचं काय राहिलेलंच नाही. जे काय करायचं ते तुम्ही शांततेने करा, बुद्धांच्या विचारसरणीने करा, शिवाजी महाराजांच्या जिजाऊच्या संस्कारानं करा. जिजाऊनं कुठं शिवाजी महाराजांनी इकडं तिकडं करायला दिलं का? आजची तरुण पिढी दारूच्या नशेत असते. आता वर्गण्या वगैरे गोळा करतात, परत त्यांना पिणं चालतं, सिगरेट ओढतात. कॉलेजची मुलं काय काय करतात आपण किती ऐकतो. आजकाल किती मुली सुद्धा खराब होत आहेत. असं का होतंय? किंवा ड्रग्जचं व्यसन आहे. पण हे त्या काळात होतं का? त्या काळात अजिबात नव्हतं असं काही. कारण जिजाऊने शिवाजी महाराजांना तयार केलं होतं. शिवाजी महाराजांनी मावळ्यांची संघटना तयार केली. मावळे प्रत्येक जाती धर्मातली मुलंच होती, तरुण मुलं होती. पण त्यांना कुठं वाईट व्यसन होतं का? नाही, अजिबात नाही. त्यांना काय होतं की रणनीतीचं त्यांचं ध्येय होतं, राजनीती होती त्यांच्याकडे, रणनीती होती, महत्वाकांक्षा होती, दृढनिश्चय होता स्वतःचा, दृढनिश्चय आणि बाणा होता त्यांचा की नाही आज हा गड जिंकायचा तर जिंकायचाच. आता बाजीप्रभू सुद्धा कोंढाण्यावरती गेले त्यावेळेला बाजीप्रभूंचं तिथं हे झालं, पण त्यांनी शिवाजी महाराजांचं बघा शब्दावर किती त्यांचं वचक होता. किंवा शिवाजी महाराज जेव्हा सुटून आले त्याला एका प्रतिशिवाजीला म्हणून तिथं ठेवलं होतं. त्यावेळेला तो माणूस शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झालाय. एवढा आत्मविश्वास होता. मग हा आत्मविश्वास तरुण पिढीकडे यायला पाहिजे. त्यांनी आपल्या आई वडिलांवर तसा विश्वास ठेवायला पाहिजे, आपल्या शिक्षकांवर तसा विश्वास ठेवायला पाहिजे मुलांनी, आणि त्या पद्धतीने पुढे आलं पाहिजे. आजकालची मुलं आई वडिलांना विचारतच नाहीयेत. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी असं केलं, जिजाऊनं शिवाजी महाराजांना घडवलं. जर शिवाजी महाराजांनी जिजाऊंचं ऐकलं नसतं तर आजची मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत अजिबात, शिक्षकांचं सुद्धा ऐकत नाही, आपल्या मनातच खरं करतात. कारण त्यांना ते आजकालचं जगच नवीन झालंय. त्यांना ते आकाशात भरारी घेण्यासारखं झालंय. ते डॉल्बी म्हणा, टीव्ही म्हणा, मोबाईल म्हणा, किंवा ड्रग्जचं व्यसन, दारूचं व्यसन, सिगरेटचं व्यसन, आजकाल धूम्रपान करायचं. गोव्यावरून कितीतरी दारू जप्त केली जाते, येते कुठून पण, महाराष्ट्रात दारू कर्नाटकातून येते ती जप्त केली. हे तरुण पिढीचं व्यसन आहे. तरुण पिढी आजची व्यसनाच्या हारी जाताना दिसते. असं होता कामा नये. जर त्यांनी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले, शिवाजी महाराजांचं जर महत्वाकांक्षा, दृढनिश्चय, राजनीती, रणनीती ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आजची तरुण पिढी कधी वाया जाणार नाही. आणि खरोखर आजच्या तरुण पिढीने तो धडा घ्यावा, किंवा शिवाजी महाराजांचं थोडंसं जरी अवलंब केलं. मी म्हणत नाही तुम्ही रोज उठून युद्ध करा शिवाजी महाराजांसारखं तलवार घेऊन, तसं नाही. शिवाजी महाराजांच्यासारखी युक्ती तरी करू शकतो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. हा धडा आपण घेतलेला आहे शिवाजी महाराजांच्याकडून, तो तरी तुम्ही अंमलात आणू शकताय असं मी आजच्या ह्या विद्यार्थ्यांना सांगेन, किंवा तरुण पिढीला सांगेन आणि सुचवेन. सध्याची परिस्थिती बघितली तर स्त्रियांवरती अनेक अन्याय अत्याचार होतात, आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गोष्टी वेगळ्या होत्या. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? शिवाजी महाराजांच्या काळात भाजीच्या देठाला सुद्धा रयतेच्या सैनिकांना हात लावायची परवानगी नव्हती. मग मुलींची आबरू वगैरे हे ते तर लांबचीच गोष्ट आहे. एका सुभेदाराची सून आणली होती की सैनिकांनी, की खूप सुंदर दिसते म्हणून ते घेऊन आले. पण शिवाजी महाराजांनी तिला अगदी मानापानानं तिला ओटी भरून पाठवलं. खणानाराने तिची ओटी भरली. ते म्हणे आम्ही, आमची आई अशी दिसायला सुंदर असते तर आम्ही पण तसे सुंदर झालो असतो म्हटले. आणि यांची ओटी भरा खणानाराळीने, आणि चांगल्या मानाने तिला आपल्या राजवाड्यातून बाहेर तिच्या घरी सुपूर्त करायला सांगितलं. एवढा शिवाजी महाराजांचा दंडक होता आणि विश्वास होता. आजकाल ती परिस्थिती राहिली नाही. आजकाल कसं महिला भोळ्या भाबड्या आहेत, आणि त्यामुळं कोणी त्याच्या संधीचा फायदा उचलून घेता. महिलाही आधी लहानपणापासूनच किंवा पूर्वजापासूनच जुन्या चाली, रीती, परंपरा, अंधश्रद्धा ज्या काही चालत आलेल्या आहेत तेव्हापासूनच महिला या भोळ्या भाबड्या स्वभावाच्या आहेत. कोणी उठावून त्यांचा फायदा घ्यावा. आजकाल भोंदूबाबांचं बघितलं तुम्ही तर ते भोंदूबाबा सुद्धा महिलांना फसवू शकतात, किंवा ते सुद्धा महिलांवर अन्याय अत्याचार करू शकतात. चांगल्या घरच्या महिला आणि चांगल्या सुसंस्काराने संस्कारित असलेल्या महिलांना अशा पद्धतीने भोंदूबाबा सुद्धा फसवू शकतात. आणि ऍक्टर म्हणजे आजकालच्या लहान लहान मुलींवर बलात्कार होतात, अन्याय होतात, अत्याचार होतात. आज आम्ही म्हणतो स्त्री मोठी, शिकली, सवरले, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगते, आजच्या जगात जगते, परंतु ह्या स्त्रियांची आबरू कुठेतरी सुरक्षित आहे का? नाही. शिवाजी महाराजांच्या काळात सौख्य जे नांदत होतं महिलांच्या मध्ये ते सौख्य आता नांदतं का? तर ते नाहीये सौख्य नांदत. कारण हे भोंदूबाबासारखे राजकारणीच लोक, खरातांच्यासारखी लोक ज्या वेळेला महिलांच्या बाजारात उतरतात किंवा महिलांवर अन्याय अत्याचार करतात तेव्हा महिलांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कारण प्रशासनच लक्ष देत नाही. प्रशासनच जर असं असेल तर महिला काय करतील? हा आजकालचा मोठा प्रश्न होऊन बसलाय. शिवाजी महाराजांच्या काळात तसंच नव्हतं. फार मुलींना महिला घरात असायच्या, पण त्या पंचमीच्या खेळाच्या वेळेला, या नागपंचमीच्या खेळाच्या वेळेला त्या बाहेर यायच्या, किंवा खेळ त्यांचे असायचे
की सारीपाटासारखे खेळ असायचे, किंवा त्यावेळेला तो सकाळी सकाळी वासुदेव यायचा, त्याला धनधान्य द्यायला महिला घरी रांगोळी काढायच्या, तुळशीला पाणी घालायच्या. महिला त्यावेळेला सौख्यानं नांदत होत्या. असं काही नव्हतं की महिला घाबरून जायच्या हे करायच्या. मोगलांच्या काळात तो विषय होता, पण शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता. आणि हे अन्याय अत्याचार हे आत्ताच्या काळात होत आहेत. एवढ्या महिला सुशिक्षित असून होत आहेत, म्हणजे इथं कुठं तर प्रशासनाने सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे की महिलांवर अन्याय अत्याचार कमी केले पाहिजेत. आणि जर ह्या वेळेला जर शिवाजी महाराज असते तर अशा भोंदूबाबांना कडेलोट केल्याशिवाय ते थांबले नसते गडावरून, किंवा लगेच त्यांना कैद केलं असतं व पुढं समाजात वावरायची त्यांना परवानगी दिली नसते. कारण शिवाजी महाराज एक कठोर शासनकर्ते होते. त्यांची रणनीतीच तशी होती, कठोरता. आणि खरोखरच कठोरतेनंच मनुष्याला वचक बसतो, तो आता बसत नाहीये. आजकाल कसं आहे, सगळे सैराट सुटलेत. का सुटलेत? आणि मग म्हणून आया बहिणींची सुद्धा आबरू सुरक्षित नाहीये. जे शिवाजी महाराजांच्या काळात होतं ते आत्ता नाहीये. म्हणजे हे बघा किती अंधाधुंदी झालेली आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसं महिला सुरक्षित होत्या तशा आत्ता पण हव्या आहेत. त्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेणं, महिलांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, असं मी तुम्हाला या ह्याच्यातून सांगेन. नक्कीच मॅडम, आज अक्षरशः इतिहास पुन्हा डोळ्यासमोर उभा केलात आणि त्याचसोबत आजच्या नव्या पिढीने काय करणं गरजेचं आहे हे इतकं छान पद्धतीने सांगितलात. खरंच आज तुम्ही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि शिवाजी महाराजांबद्दल इतकं भरभरून बोललात. पुन्हा तो इतिहास आम्हाला ऐकायला नाही, म्हणजे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्यासारखंच वाटतंय. खरंच खूप धन्यवाद मॅडम. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मी असेच नवनवीन विषय घेऊन येत असते, तर ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मी पण तारा न्यूजची खूप खूप आभारी आहे. मला या ठिकाणी बोलवलं, 4 शब्द बोलायची संधी दिली शिवाजी महाराजांच्या विषयी, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.